भायखळा झू याचा पार्ट 1 आपण या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता मागच्या वेळेस। जर का तो पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा। आता आम्ही या ठिकाणी आले आहोत क्रोकोडाईल पाहण्यासाठी, पण क्रोकोडाईल ही बाहेर या ठिकाणी नव्हती। या ठिकाणी एकदम लांब अशी त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन बसलेली होती, पण त्या ठिकाणी खूप छान होतं कारण त्या ठिकाणी खूप पाणी वगैरे त्या ठिकाणी होतं। एकदम थंडावा होता। उन्हाळ्यामध्ये गेल्यानंतर अशा ठिकाणावर अजिबात उठू वाटत नाही। खूप सारा एन्जॉय मी त्या ठिकाणी केला आणि तो तुमच्याशी शेअर केला आहे। हा पार्ट 2 आहे। पार्ट 1 नक्की जाऊन पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। या ठिकाणी खूप सारे पक्षी या ठिकाणी बघायला भेटले आम्हाला। खूप साऱ्या पक्ष्यांचा त्या ठिकाणी किलबिलाट चालू होता। थंडगार अशी हवा आणि हा पक्ष्यांचा किलबिलाट खूप छान वाटत होता। नक्की तुम्ही देखील या उन्हाळ्यात या ठिकाणी नक्की जाऊन या। खूप 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 छान आहे या ठिकाणी बघण्यासाठी। नक्की जा, प्रत्येक वर्षी हे बदलत असतं, तर नक्की या ठिकाणी तुम्ही जाऊन या भायखळा झू। आयुष, तुला मी काय विचारते, त्यांनी हे वरती बघ ना काय केले, दिसलं तुला? काय केले रे त्यांनी? का रे? कोण उडून नाही जात? हा, तो कोण आहे? तो कोण आहे? डायनासोर. जा ना बघ. डायनासोर. कोण आहे? डायनासोर. डायनासोर. तिकडे ना. त्या फूट बघायचे. तो करते ना. दिसले का? दिसले? हा. डायनासोरचे दात काउंट कर ना. बघ येतात का तुला? हा हा. डेंजर. त्याचा एक छोटासा प्रयत्न होता की आपण काय पाहिलं याविषयी इंग्रजी थोडंसं बोलू। हे तो करतो हेच खूप आहे माझ्यासाठी। त्याने काय पाहिलं हे ॲक्च्युली तो इंग्लिशमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत होता। सो खूप छान असा आम्ही एन्जॉय केला। तर तुम्ही देखील या ठिकाणी नक्कीच जा आणि आपल्या मुलांना घेऊन जा। खूप साऱ्या गोष्टी देखील त्यांना समजत असतात। त्यांना काय पाहिलं हे देखील तुम्ही विचारा। चला तर मग व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा, व्हिडिओ करा आणि पार्ट 1
हो